बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आर मध्य विभागातील स्वामी विवेकानंद इयत्ता 6वी साठी सामान्य विज्ञानाचा पाठ सादर करत आहे मी प्रियम चव्हाण प्रशिक्षिका। आजचा आपला घटक आहे 13वा पाठ ध्वनी। ह्याचा एक भाग आपण काल पाहिला, आज आपण पुढचा भाग पाहू, पण त्या अगोदर आपण थोडीशी उजळणी करू। काल तुम्हाला पाठाच्या सुरुवातीला मी काही आवाज ऐकवले आणि ते तुम्ही खूप छान ओळखले, हो ना? आणि तेव्हा आपण ध्वनी निर्मिती कशी होते, तुम्हाला मी एक स्ट्रॉचा छोटासा प्रयोग करून दाखवला की स्ट्रॉ मध्ये कशा रीतीने कापल्यानंतर आणि हवा फुंकल्यानंतर कशी ध्वनी निर्मिती होते। आणि त्यावेळेला आपण पाहिलं की ध्वनी निर्माण होण्यासाठी एखाद्या वस्तूचे कंपन होणे आवश्यक असते। वस्तूचे कंपन होत असते तोपर्यंत आपल्याला ध्वनी ऐकू येतो, कंपन थांबले की ध्वनीही बंद होतो। ध्वनीची तीव्रता डेसिबल ह्या एककात मोजतात, ती कशी तेही आपण पाहिलं। हेच आपण इंग्लिश मधूनही काल ही व्याख्या पाहिली होती। त्यानंतर आपण काही विज्ञानातील ध्वनी विषयक नवीन शब्द शिकलो। ध्वनी स्रोत, सोर्स ऑफ साऊंड, ज्याच्यातून ध्वनी निर्माण होतो त्याला ध्वनी स्रोत म्हणतात। ध्वनी लहर म्हणजे साऊंड वेव्ह, ज्यापासून ध्वनीच्या स्रोतापासून पुढे पुढे पसरणाऱ्या कंपनांना, कंपनांच्या लाटांना आपण साऊंड वेव्ह म्हणतो। त्यानंतर ध्वनी प्रसारण म्हणजे ध्वनी पुढे पुढे कसा पसरत जातो। ध्वनी स्रोतापासून ध्वनी लहरी सर्व बाजूंना पसरणे म्हणजे ध्वनीचे प्रसारण, प्रोपगेशन ऑफ साऊंड, हो ना? ह्या संकल्पनानंतर आपण आपल्या घशामध्ये जेव्हा आपण बोलतो त्यावेळेला आपल्या घशामध्ये कशा प्रकारे यंत्रणा असते ज्यामधून आपल्या ध्वनी, आपला आवाज येतो हे आपण पाहिलं। ध्वनी निर्मिती आपल्या घशातून कशी होते हे आपण पाहिल्यानंतर आपण कानाने आपल्या कसं ऐकतो यासाठी कानाची रचना पाहिली आणि तेही समजावून घेतलं होतं। ध्वनी कसा ऐकू येतो? ध्वनी स्रोताभोवती हवा असते, ध्वनी स्रोताचे कंपन होऊ लागले की त्याच्या लगतचा हवेचा थरही कंप पावतो, त्यामुळे ध्वनी स्रोतापासून निघणाऱ्या ध्वनी लहरी सर्व दिशांना पसरत जातात। ह्या लहरी आपल्या कानांपर्यंत पोहोचल्या की कानातील नाजूक पडदा कंपन पावतो। ह्या कंपनांमुळे निर्माण होणारी संवेदना कानातील चेतातंतूंद्वारे आपल्या मेंदूपर्यंत पोहोचते आणि आपल्याला ऐकू येते। हेच आपण काल इंग्लिश मधूनही पाहिलं होतं। त्यानंतर फक्त माणूसच नाही तर इतर पक्षी, प्राणी यांनाही ऐकू येते। यासाठी रॉबिन आणि वुडकॉक अगदी इतकं सूक्ष्म त्यांना ऐकू येतं जेवढं माणसाला ऐकू येत नाही, हे आपण पाहिलं होतं। वटवाघूळ तर ध्वनीचा उपयोग करून हवेत कसे उडते हेही आपण काल समजून घेतलं होतं। ध्वनीचे प्रसारण कसे होते आणि कशा वेगाने होते हेही आपण काल पाहिलं। स्नायूमधून सर्वात जास्त वेगाने ध्वनीचे प्रसारण होते, द्रवातून त्यापेक्षा कमी वेग आणि वायूतून सर्वात कमी वेगाने ध्वनीचे प्रसारण होते। पण निर्वातातून मात्र ध्वनीचे प्रसारण होत नाही। यासाठी तुम्हाला मी एक प्रश्न विचारला होता की जे अंतराळवीर ॲस्ट्रोनॉट्स वेगवेगळ्या ग्रहांवरती, उपग्रहांवरती जातात त्यावेळेला जर तिथे निर्वात पोकळी असते, तिथे हवा नाही, मग ते एकमेकांशी कसे बोलतात? तुम्हाला मी 1 दिवसाचा अवधी दिला होता विचार करण्यासाठी। आता मला तुमच्यापैकी कोणी या प्रश्नाचं उत्तर देणार का? माईक उत्तर द्यायचं असेल तर माईक अनम्यूट करा।
सर टीचर ऑक्सिजनचं नळकांडा घेऊन जातात त्याने ते बोलू शकतात. ऑक्सिजनचं नळकांड जे असतं ना बाळा ते श्वास घेण्यासाठी असतं. श्वास घेण्यासाठी असतं. पण त्यांचा बोलण्यासाठी मी काय सांगितलं, आपण जे बोलतो आता मी तोंडाने बोलते हो ना, पण माझ्या तोंडातला हा जो आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचतोय आणि कानात ध्वनी निर्माण कसा होतो आणि ध्वनीचे प्रसारण कसे होते हे आपण पाहिलं. आणि आपण काय सांगितलं, प्रसारणासाठी मध्ये काहीतरी माध्यम असणं आवश्यक असतं हो ना. तर तसं जर तिकडे काही माध्यमच नाही तर ध्वनी कसा पोहोचेल, दुसऱ्या अंतराळवीराच्या कानापर्यंत कसा पोहोचेल, असा माझा प्रश्न होता. हवेमुळे. मायक्रोफोन. हा बोला. मायक्रोफोन. ओके, हवेमुळे मायक्रोफोन. ओके, हवा, पण तिथे हवाच नाहीये. चंद्रावरती हवा नाहीये, मंगळावरती आपलं मंगलयान गेलेलं आहे, मंगळावरती हवा नाहीये. मग काय? मायक्रोफोन. मी काय सांगितलं, तिथे वात म्हणजे हवा, निर्वात म्हणजे वात नाही, वारा नाही, हवा नाही. मग अशा वेळेला काय होईल? सिलेंडर वाला त्या ऑक्सिजनचा सिलेंडर घेऊन गेले. ऑक्सिजनचा सिलेंडर घेऊन ते त्या हवेमुळे ते मायक्रोफोनने बोलू शकतात. हावभाव करून सांगतात का ती लोक टीचर? ओके, आता मी तुम्हाला विचारते की जर हावभाव करून, तर आपण जेव्हा फोनवरती बोलतो हो ना, आपण फोनवरती बोलतो त्यावेळेला समोरच्या पर्यंत कसं पोहोचतं? ते कनेक्टिंग असतं टीचर. हो. काय कनेक्टिव्ह असतं? कसं कनेक्टिव्ह असतं? ते आता आपण त्या मोबाईलला फोन केला की कनेक्ट असतं टीचर. इंटरनेट कनेक्ट होतं मॅडम. इंटरनेट कसं कनेक्ट होतं याची माहिती आपण घेतली आहे का? ब्लूटूथ मायक्रो नाही. हो ना, आपल्याला साधनं माहिती आहे. पूर्ण वातावरणात असतं. हो, पूर्ण वातावरणात असतं, पण ते कसं कार्यान्वित होतं हेही बघायला पाहिजे. मोबाईल काय किंवा लँडलाईन काय? आधी पहिलं मी लँडलाईनचं उदाहरण देते. लँडलाईन, एक मिनिट, मी पहिलं लँडलाईनचं, आता माईक परत म्यूट करून घ्या. आता मी लँडलाईनचं पहिल्यांदा तुम्हाला समजावून सांगते. लँडलाईन म्हणजे जो फोन आपल्याला इकडे तिकडे घेऊन फिरता येत नाही हो ना, जो एका ठिकाणी उभं राहून बोलावं लागतं, जो आता साधारणपणे तुमच्या घरामध्ये आपल्या कमी असतो, पण ऑफिसेस मध्ये असतो, टेलिफोन बूथवर असतो हो ना. तर तिकडे वायर कनेक्टेड असते. जेव्हा आपण बोलतो त्यावेळेला त्या फोनचा, आपण ज्या फोन कानाला धरल्यानंतर फोनचा आतल्या भागावरती जसा कानावरती पडदा असतो तसा तिथे फोनच्या आतल्या भागावरही पडदा असतो. आपण बोलायला लागलं, मी तुम्हाला काल उदाहरण दिलं होतं की तबल्यावरती तुम्ही हात आपटला, तबला, ढोल, ड्रम ढम ढम आवाज येतो, तसं आपण बोलायला लागलं की त्या फोनच्या आतील पडद्यावरती त्याच्या लहरी कंपन उठायला लागतात. मग त्याचं रूपांतर इलेक्ट्रिक सिग्नल मध्ये केलं जातं. केबल्स, ज्या लँडलाईनचे जे फोन असतात त्याच्या केबल्स अंडरग्राउंड घातलेल्या असतात हो, आणि मग तिकडून मग जो बोलतो त्याच्या कानापर्यंत त्या लहरी जातात आणि मग तिथे परत पुन्हा इलेक्ट्रिक सिग्नलचं ध्वनीमध्ये पुन्हा रूपांतर होतं. बघा, दोन क्रिया होतात. मागच्या वेळेला आपण कार्य आणि ऊर्जा ह्या पाठामध्ये आपण शिकलो होतो की ऊर्जेचं रूपांतर एका रूपातून दुसऱ्या रूपात होत असतं. कसं आपण उदाहरणं बघितली होती हो ना, प्रकाश ऊर्जा, विद्युत ऊर्जा, उष्णता ऊर्जा. मी सांगितलं होतं की बटन लागलं का विद्युत ऊर्जा, जी ऊर्जा असते ते पंख्याचं बटन दाबलं का त्याचं मेकॅनिकल एनर्जी मध्ये रूपांतर होतं. त्यानंतर लाईटचं बटन दाबलं का प्रकाश ऊर्जेमध्ये रूपांतर होतं. तसं इकडे ध्वनी ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये केलं जातं जेव्हा आपण बोलतो, जिथे स्रोत असतो तिकडे.
आणि जिथे पोचतो तिथे पुन्हा विद्युत ऊर्जेचं रूपांतर ध्वनी ऊर्जेमध्ये केलं जातं. ओके. आता आपले जे मोबाईल फोन्स आहेत मग त्याला मात्र वायर नाही, हो ना, त्यांना वायर नाही, म्हणून आपण जेव्हा बोलतो त्यावेळेला तिकडेही लहरी निर्माण होतात आणि मग त्या हवेतून वरती टॉवर मार्फत पाठवल्या जातात. काही तर तुम्ही ऐकले असतील कधी कधी सॅटेलाइट कॉल्स, हो ना, जेव्हा परत देशांमध्ये वगैरे बोलायचं असतं लांबच्या देशांमध्ये त्यावेळेला ते खूप उंचावरती आपले जे कृत्रिम उपग्रह असतात त्यांच्याद्वारे ते पुढे पाठवले जातात दूर दूरच्या देशांकडे आणि तिकडे पुन्हा म्हणजे आपल्या ध्वनीचं रूपांतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज मध्ये पुन्हा तिथून त्याचं रूपांतर ध्वनी ऊर्जेमध्ये असं करून त्या व्यक्तीपर्यंत कॉल पोहोचवला जातो, ध्वनी पोहोचवला जातो. आता अंतराळवीरांकडे त्यांना जे हेल्मेट सारखं घातलेलं असतं बघा, ते का त्यांचं तुम्ही बघितलं असेल तर अंतराळवीर तुम्हाला वाटेल की ते खूप जाडजूड आणि बुटके असतात, तर तसं नसतं, ते व्यवस्थित असतात. पण त्यांना बाहेर हवा नसल्यामुळे त्यांना अतिशय त्यांच्या शरीरावरती दाब राहायला हवा आणि म्हणून त्यांना तो स्पेशल स्पेस सूट घातलेला असतो आणि त्याबरोबर त्यांना पूर्ण जसं हेल्मेट असतं तसं त्या प्रकारे त्यांना घातलं असतं की बाहेरच्या वातावरणामध्ये त्यांना अजिबात त्या वातावरणाशी त्यांचा संपर्क येऊ नये आणि त्यांना व्यवस्थित हवेचा ऑक्सिजनचा सप्लाय हवा. त्या हेल्मेटच्या आतमध्ये वायर्स जोडलेल्या असतात ज्या ते त्या आतल्या आत जे बोलतात ते रेडिओ लहरी निर्माण करून बाजूच्या पर्यंत पोहोचल्या जातात. कारण आतमध्ये त्या हेल्मेटच्या आतमध्ये ते किती ओरडले, खोकले, शिंकले, जोरजोरात बोलले, हळू बोलले तरी बाजूच्याला काहीही ऐकू येणार नाही, कारण मध्ये निर्वात आहे. बघा, सूर्य हा खूप मोठा प्रकाशाचा स्रोत आहे असं आपण म्हणतो, पण आपण सूर्य हा कधी ध्वनीचा स्रोत आहे असं म्हणत नाही. याचं कारण असं आहे की प्रकाश हा जो आहे हो तो निर्वातातून पण येऊ शकतो, म्हणून एवढ्या लाखो किलोमीटरचा अंतर पार करून प्रकाश आपल्यापर्यंत येतो, सूर्याचा प्रकाश. पण मध्ये सूर्यापासून पृथ्वीपर्यंत मध्ये हवा नाही, फक्त पृथ्वीच्या सभोवती वातावरणाचा पट्टा आहे. पण सूर्य ते पृथ्वी असा करोडो किलोमीटरच्या भागामध्ये हवाच नाही, त्यामुळे सूर्यापासून कोणताही ध्वनी आपल्यापर्यंत येत नाही. जसा आपल्या आजूबाजूला एखादा फटाका फुटला तर आपल्याला एकदम मोठा बॉम्ब वगैरे फुटला तर आपण लगेच कानांवरती हात धरतो, कारण आपल्याला तो आवाज सहन होत नाही. मग सूर्यावरती तर सतत एवढे मोठे स्फोट होत असतात की ते जर आपल्याला ऐकू आले असते तर आपण बहिरे झालो असतो किंवा आपण जिवंतच राहिलो नसतो, कारण एवढ्या स्फोटाच्या आवाजाने सतत पृथ्वी हादरत राहिली असती आणि कोणताही सजीव जिवंत नसता राहू शकला. त्यामुळे लक्षात घ्या, मध्ये निर्वात आहे, कोणती हवा नाही, कोणताही माध्यम नाही, त्यामुळे सूर्यावरती होणारे आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही. आता ध्वनीशास्त्र अकॉस्टिक म्हणजे काय हे मी समजावून सांगते. ध्वनी, नाद, आवाजाची निर्मिती, प्रसारण आणि त्यांचे परिणाम याबद्दलचे विज्ञान म्हणजे ध्वनीशास्त्र. बघा, तुम्ही आता 6वीत आहात, तुम्हाला आता यावर्षीच विज्ञान हा विषय सुरू झालेला आहे. मग हळूहळू विज्ञानाच्या इतर शाखा, इतर भाग कोणकोणते आहेत, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, हे तुम्हाला परिचयातलं होईल. मग त्यामध्ये परत विविध शाखा आहेत, प्रकाश, ध्वनी, विद्युत, असे विविध तुम्ही शिकणार आहात. तर त्याच्यामध्ये साऊंड म्हणजे ध्वनी ह्याचा विशेष अभ्यास करणारे शास्त्र ध्वनी
नाद, तुम्ही म्हणाल ध्वनी आणि नाद. घंटा बघा, एखाद्या घंटेला वाजवलं का ती विशिष्ट प्रकारेच वाजते. मग घरातली छोटी, देवाकडची छोटी घंटा असते किंवा आपल्या दरवाजाची डोरबेल असते, अशा विविध गोष्टींचा विशिष्ट असा आवाज असतो ज्याला आपण नाद हा शब्द वापरतो. कारण त्याचा विशिष्ट यंत्र विशिष्ट प्रकारे आवाज करतात. म्हणजे ध्वनी, नाद, आवाजाची निर्मिती कशी होते, त्याचं प्रसारण कसं होतं आणि त्यांचे आपल्यावरती परिणाम काय असतात ह्याच्याबद्दलचं विज्ञान. आता परिणाम काय होतात म्हणजे काय आणि ध्वनीशास्त्रचा उपयोग कसा होतो हे मी समजावून सांगते. आधी आपण इंग्लिशमध्ये व्याख्या पाहूया. द सायन्स ऑफ साऊंड रेझोनान्स म्हणजे ती कंपन निर्माण होऊन नाद निर्मिती कशी होते, इन्क्लुडिंग द प्रोडक्शन म्हणजे ध्वनीची निर्मिती, प्रॉपगेशन अँड इफेक्ट्स ऑफ साऊंड त्याचे प्रसारण कसं आणि त्याचे परिणाम इज कॉल्ड अकॉस्टिक्स. बघा, तुम्हाला आपल्याला अभिमानास्पद गोष्ट आहे की भारताने खूप प्रगती केली आहे जगामध्ये आणि आपल्याकडे मुंबईमध्येच गोरेगाव येथे एक मोठं सेंटर उभारलेलं आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला बॉलिवूड तुम्हाला सगळ्यांना माहितीये की बॉलिवूड म्हणजे आपलं हिंदी सिनेमा सृष्टी, हो ना, ज्याच्यातून खूप सगळे सिनेमे तयार होत असतात. तसं जगातलं सगळ्यात मोठं आहे हॉलिवूड, जे अमेरिकेत आहे. मग त्या तिकडूनही आपल्याकडे सिनेमे पाठवले जातात जे तयार होण्यापूर्वी. मग तयार होण्यापूर्वी सिनेमे कशासाठी पाठवतात तर त्याचा बॅकग्राऊंड, पाठी त्याच्या आवाज द्यायला. बघा, एखादं कोणत्याही जो सीन आपल्याला दाखवायचा असतो त्यासाठी आपल्या मनाची तयारी करतात. कशी तर एखादा तुम्ही बघितलं असेल की आनंदाचं असेल तर त्यावेळेला वेगळं म्युझिक लागतं आणि तुम्हाला जर भीतीदायक असेल, कधीतरी एखादं भूताटकी वगैरे असं काही दाखवतात, भूत वगैरे, त्यावेळेला विशिष्ट आवाज येतात, हो ना, दरवाजे करकरल्यासारखे अळू वगैरे आवाज काढतात. वादळ दाखवायचं असेल तर वेगळे आवाज असतात. किंवा जेव्हा मारामारीचे दृश्य असतात त्यावेळेला ते फक्त हातवारे करत असतात, प्रत्यक्षात मारत नसतात. प्रत्यक्षात कोणी कोणाला मारत नसतं. मात्र मग आवाज कसा येतो तर त्यावेळेला बॅकग्राऊंडला तसे आवाज दिले जातात. आणि ह्यासाठी सगळे ते सिनेमे इकडे भारतामध्ये पाठवले जातात. भारतामध्ये इकडे मुंबईत गोरेगावमध्ये हे आहे, सेंटर आहे, तिकडे त्याचा तिकडे प्रत्येक सिनेमाच्या प्रत्येक अगदी सेकंदाला अभ्यास करून त्याच्यावर पाठी त्याचे बॅकग्राऊंड इफेक्टचे आवाज दिले जातात आणि मग तो पूर्ण करून परत पाठवला जातो आणि मग ते सिनेमे पुढे प्रसिद्ध केले जातात. ओके, तर अकॉस्टिक्स आहे एक शास्त्र आहे जे ध्वनीचा अभ्यास करतं, हे समजून घ्यायचं. आता तुम्हाला एक पुस्तकातलं चित्र दाखवते. या चित्रामध्ये मी एक एक प्रश्न विचारेन. घराच्या आतमध्ये आई उभी आहे, ती काय करते? दरवाजाकडे आई उभी आहे, ती काय करते? एका व्यक्तीशी बोलते. तिच्या बाजूला इथे कोण आहे? कुत्रा. ओके, कुत्रा. बाबा काय करतायत? फोनवर बोलतायत आणि बाळाला पण चित्र बघा किती छान वाटते. तुम्हाला स्पष्ट कळतंय की बाबा हसत बोलतायत पण बाळ मात्र जोरजोरात रडतंय, हो ना. आणि इथे हा मुलगा काय करतोय? विमान सरळ उभं राहून उडवताय का? वाकडा. येस, उड्या मारत खेळत खेळत तो विमान उडवते. आणि ती छोटी काय करते इकडे? ड्रम वाजवते. आणि आजी काय करते?
आवाज कसा आहे? टीव्हीचा आवाज कसा आहे? खूप मोठ्याने आपल्याला बघा ध्वनी त्या आवाजाची खूण करण्यासाठी इथे दाखवलेला आहे. हो ना, इथे कुत्र्याचा येतोय जोर जोर, इकडे टीव्हीचा आवाज. पण एवढंच नाही तर हे घरातलेच आवाज नाही, तर घराच्या बाहेर बघा खिडकीतून काहीतरी दिसतोय. हे कोण आहे? पक्षी गाड्यांचा आवाजच आहे का फक्त? गाड्या बघा एकमेकांवर आपटल्या गेल्या झाली गाड्यांची आणि त्याचाही आवाज येतोय. म्हणजे बघा आपल्याला एकाच वेळेला अनेक प्रकारचे आवाज ऐकू येत असतात. मग ज्या वेळेला काय होतं की एखादा विशिष्ट आवाज जेव्हा आपल्यापर्यंत येतो, आपल्या कानापर्यंत येतो, तेव्हा त्याच्या लहरी सरळ सरळ येत असतात. हो ना, काल आपण वटवाघुळाचं उदाहरण बघितलं की रात्री काळोखात तो का जातो? किंवा त्यावेळेला मोठे प्राणी पक्षी इतर काही उडत नसतात. बाकीचे प्राणी पक्षी जे असतात ते आपल्या घरट्यामध्ये शांत बसलेले असतात. त्यामुळे वटवाघुळाला मध्ये काही ऑब्स्टॅकल मध्ये काही येत नाही. तर तसं काय होतं की ध्वनीच्या आणि त्यावेळेला लहरी सरळ सरळ पुढे जाऊ शकतात. तसं आपण कोणताही चांगला आवाज ऐकतो, छान आवाज ऐकतो, एखादाच आवाज कमी आवाज ऐकतो, त्यावेळेला त्या लहरी सरळ सरळ आपल्यापर्यंत विदाउट डिस्टर्ब पोहोचत असतात. पण ज्या वेळेला आणि मेंदू त्यांचा अर्थ लावत असतो, ऐकत असतो. वर्गात जेव्हा शांतता असते आणि अभ्यास चालू असतो, त्यावेळेला आपोआपच बाई किंवा इतर मुलं काय बोलतात हे आपल्याला स्पष्ट कळत असतं. कोणी उत्तर देतंय, कोण प्रश्न विचारतंय हे आपल्याला कळत असतं, कारण तो आवाजाचा अर्थ आपला मेंदू लावत असतो आणि त्यामुळे आपल्याला स्पष्ट अगदी अर्थ त्याचा कळतो. पण जेव्हा एकाच वेळेला वेगवेगळ्या ठिकाणांवरून आवाज येऊ लागतात, त्यावेळेला आपल्या मेंदूपर्यंत अनेक विचित्र लहरी निर्माण होतात आणि मेंदूलाच कळत नाही की कशाचा काय अर्थ आहे आणि आपण गोंधळून जातो. त्यालाच गोंगाट असं म्हणतात. जर बघा आपण इथे तुम्हाला एक चित्र दिसतंय, हो ना? ह्या चित्रामध्ये तुम्ही सांगाल का हे काय दिसतंय तुम्हाला? गाड्यांची गर्दी. पुन्हा कोणी बोलायचं. ट्रॅफिक मध्ये सर्व वाहनं काय करतात? हॉर्न वाजवतात. त्यावेळेला तुम्ही जर क्रॉस करत असाल तर तुम्हाला कसं वाटतं? बिंदास वाटतं की घाबरायला होतं? घाबरायला होतं टीचर हो बरोबर, घाबरायला होतं. कारण काय की एकाच वेळेला विविध ठिकाणाहून आपल्याला आवाज येत असतात आणि मी आत्ताच सांगितलं की त्यावेळेला मेंदू आपला गडबडून जातो. एकाच वेळेला इकडून आवाज, वरून आवाज, खालून आवाज, या बाजूने आवाज. त्यामुळे त्यांचा अभ्यास जो मेंदू करत असतो तो गोंधळून जातो आणि म्हणूनच आपण घाबरायला लागतो. आपल्याला जरा धडधड आपल्या छातीतली जास्त हृदयाची धडधड वाढू लागते. आता इकडे काय दाखवले ह्या बाजूला? खूप साऱ्या पिपानं. स्पीकर आहे. हो, एखादी मोठी गणपती असेल किंवा काही कोणाची लग्नाची वरात असते, कुठल्या कारणाने कोणी कशामध्ये विजय मिळवला काय की मोठी मिरवणूक निघते, त्यावेळेला असं मोठ्या आवाजामध्ये गाडी लावली जातात आवाज, आणि त्या आवाजात जो हा गोंधळाचा आवाज आहे, इथला ट्रॅफिकचा आवाज आहे, तसाच हा आवाजही आपल्यावर तसाच वाईट परिणाम करत असतो. आणि त्याच्यामुळे होतं नॉइज पोल्युशन. बघा, ध्वनी, इथे आपण मराठीमध्ये ध्वनी प्रदूषण हा शब्द वापरतो, तर इंग्लिश मध्ये मात्र साऊंड पोल्युशन म्हणत नाही, नॉइज पोल्युशन हा शब्द वापरला जातो.
सभोवतालच्या सततच्या गोंगाटामुळे होणाऱ्या वाईट परिणामाला ध्वनी प्रदूषण म्हणतात. हे वाईट परिणाम काय असतो हे आपण पाहूया, पण त्याआधी आपण इंग्लिश मधली डेफिनेशन बघूया. द कंटिन्युअस नॉइज, बघा ध्वनी म्हटलेला नाहीये, नॉइज, गोंगाट, गडबड, विच मे हॅव इल इफेक्ट्स, वाईट परिणाम, इज कॉल्ड नॉइज पोल्युशन, ज्याचे आपल्या शरीरावरती वाईट परिणाम होतात. फक्त माणसांच्याच नाही तर सर्व प्राणी पक्ष्यांच्या वरती त्याचे वाईट परिणाम होत असतात. या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय की ह्या माणसाला अजिबात सहन होत नाहीये की वरून बघा विमानाचा आवाज आहे, इकडून गाड्यांचा आवाज आहे, इथे स्पीकर वाजतोय, इकडे काही कारखाने आहेत, गाड्या ट्रॅफिक मध्ये त्यांचे हॉर्न देत आहेत. हो ना, ह्या सगळ्याचा असंख्य आवाज सहन होत नाही. मग असं कशामुळे आणि मग त्याचे परिणाम काय होतात हे आपण पाहूया. तर अशा सततचा जो आवाज ऐकल्यामुळे आपलं, जसं तुम्ही मगाशी मी म्हंटल की ट्रॅफिक मध्ये असताना आपल्या हृदयामध्ये धडधडायला लागतं, तसं सतत अशा आवाजामुळे आपल्या हृदयाची धडधड खूप वाढते, रक्तदाब वाढतो आणि माणसांना ब्लड प्रेशर वाढतं आणि त्याचा आपोआपच शरीरातल्या सर्वच अवयवांवर परिणाम होतो. हा आपल्याला एका दिवसात दिसत नाही, तर वयाप्रमाणे हळूहळू हा परिणाम जास्त दिसायला लागतो. बहिरेपण वाढतं. सतत काही लोक मोबाईल लावून ठेवतात, मोठमोठ्याने गाणी लावून ठेवतात, घरात मोठमोठ्या आवाजात टीव्ही लावून ठेवतात. त्याच्यामुळे त्याचा परिणाम आता नाही पण काही काळानंतर आपल्याला दिसून येतो. काही गोष्टींचे ध्वनी असतात ते फार जास्त तीव्रतेचे असतात. उदाहरणार्थ घरामध्ये मिक्सर लावतो आपण, हो ना, आणि त्या मिक्सरचा जास्त डेसिबल्स, त्याचे तीव्रतेचे डेसिबल्सचा मिक्सर घरात आवाज करत असतो आणि त्यामुळे आपल्याला त्रास होतो कधी. त्यामुळे काय करायचं तर त्याची व्यवस्थित निगा राखणं, त्याला वेळेवरती ऑइलिंग करून आवाज कमी करायचा प्रयत्न करणं आवश्यक असतं. काल तुम्हाला मी मांजराचा आवाज ऐकवला होता, हो ना. तर मांजरा, जे प्राणी ज्यांची पिल्लं छोटी आहेत, मग माणूस असो किंवा इतर कोणतेही, त्यांच्या आवाजाची तीव्रता अतिशय जास्त असते. का? कारण ते छोटे असल्यामुळे ते पटकन स्वतः हालचाल करू शकत नाही, त्यामुळे दुसऱ्याचे लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांच्या आवाजाची तीव्रता जास्त असते. तशीच ॲम्ब्युलन्सचा आवाज, ॲम्ब्युलन्स जी असते रुग्णवाहिका, पेशंट्सना, सध्या आपण कोरोनाच्या काळात सगळ्यांनी भरपूर ॲम्ब्युलन्सचा आवाज ऐकलेला आहे आपल्या भोवती, त्याची पण तीव्रता जास्त असते की तो सहजपणे ऐकू यावा. पण कधी कधी असं होतं की वर्गामध्ये शिक्षक नसतात, वर्गामध्ये शिक्षक नसले, कुठल्या कामासाठी सुट्टीवर असले ऑफिसमध्ये, की त्यावेळेला वर्गामध्ये मुलं खूप सगळा गोंगाट करतात, गडबड करतात आणि मग त्या दिवशी तुम्ही घरी गेल्यानंतर तुम्हाला जाणवतं की तुम्ही जास्त दमलेले असता इतर दिवसांपेक्षा. का असं होतं? कारण जेव्हा वर्गात शांतता असते, तुमचा अभ्यास व्यवस्थित चालू असतो, त्यावेळेला मेंदूला योग्य सूचना मिळत असतात, योग्य आवाज, आणि त्याच्याबरोबर मेंदू व्यवस्थित काम करत असतो, त्यामुळे कोणतेही गडबड गोंधळ होत नाही. पण ज्या वेळेला वर्गामध्ये खूप सगळा गोंधळ गडबड होते, त्यावेळेला मेंदू त्या शब्दांचे, त्या आवाजांचे अर्थ लावण्यामध्ये जास्त काम पडतं आणि मेंदू थकून जातो आणि तुम्हीही मग थकल्यासारखे, दमल्यासारखे होता. त्यामुळे लक्षात ठेवा, वर्गामध्ये जास्त गडबड कधी करायची नसते, शांतपणे बोलायचं असतं. ओके. तर असेच फटाके फोडतात खूप जास्त, तेव्हाही असं ध्वनी प्रदूषण, हवेचं प्रदूषण होतं. त्याचबरोबर फटाक्यांमुळे ध्वनीचंही प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणात होत असतं. काही विमानही असतात, बोईंग सारखी, तीही जास्त प्रमाणामध्ये हवेमध्ये कंपन लहरी निर्माण करतात आणि त्याच्यामुळेही नॉइज पोल्युशन फार मोठ्या प्रमाणात वाढत जातं. काही वेळात आपण पाहतो की असं वाहनांवर लिहिलेलं असतं, नो हॉर्न नो फाईन.
नो हॉर्न नो फाईन. ह्याचा अर्थ माहितीये का कोणाला? जर हॉर्न वाजवला तर आवाज करू फाईन नका भरावी आणि लागणार नाही. फाईन भरावी लागणार नाही. बरोबर. कारण सरकारने कायदे केलेले, काही लोक जर विनाकारण अनावश्यक जर हॉर्न वाजवत असतील तर त्याला फाईन आहे. जवळपास जर पोलीस असतील, आरटीओ असतील तर ते ताबडतोब फाईन लावतात. पण आपल्याकडे हा नियम फार कमी पाळला जातो, हो ना. काही देशांमध्ये अतिशय कडकपणे असतं की अगदीच काही इमर्जन्सी असेल, अचानक काहीतरी रस्त्यात मध्ये आलं तरच, नाहीतर विनाकारण जर ट्रॅफिक जाम वगैरे अशा ठिकाणी अजिबात हॉर्न वाजवायचा नाही. जसा रस्ता मोकळा होईल आपोआप गाड्या पुढे जातील, हो ना. तर हे सगळ्यांनी, गाडी बसलेल्यांनी आणि चालवणाऱ्यांनी दोघांनी लक्ष द्यायला पाहिजे की जेव्हा रस्ता रिकामा होईल त्याला गाड्या पुढे जाणार. रिकामाचा रस्ता नाही, एवढं ट्रॅफिक झालेलं आहे, तर उगाच हॉर्न वाजवल्यानंतर रस्ता रिकामा होणार नाही. मग कशासाठी हॉर्न वाजवायचा? ओके. आता इथे एक सूचना आहे, हो ना. हा एक रस्त्यामध्ये आपण कधी कधी हा फलक पाहतो, असा फलक लावलेला असतो. ह्याचा अर्थ काय आहे? आवाज करू नये. कृपया हॉर्न वाजवू नका. आवाज नको करू. कृपया आवाज करू नका. हा फलक तुम्ही कुठे पाहिला आहे? शाळेच्या बाहेर, Very good. तिथे दवाखान्याच्या बाहेर, शाळेच्या बाहेर, हॉस्पिटलच्या बाहेर. हो, बरोबर. शाळा, हॉस्पिटल, ग्रंथालय किंवा कोर्टाच्या बाहेरही, कोर्टाच्या जवळही अशा प्रकारचा बोर्ड लावलेला असतो. कळलं ना ह्याचा अर्थ? की कोणी हॉर्न वाजवू नका. आता ध्वनी प्रदूषण होऊ नये म्हणून आपण काय करावं? तर गाड्यांचे हॉर्न शक्यतो वाजवू नये. जेव्हा अचानक जर काहीतरी मध्ये आलं आणि पाठच्या गाडीला सूचना द्यायची किंवा समोरच्या मध्ये आलेल्याला सूचना द्यायची की बाबा गाडी येते, तरच तो हॉर्न वाजवायचा, अन्यथा वाजवायचा नाही. घरातील टीव्ही, रेडिओ, म्हणजे आजकाल मोबाईल वरती गाणी वगैरे लावतात, ह्यांचे आवाज आपल्या पुरतेच मर्यादित ठेवावेत, हळू ठेवावेत, की मोठ्याने आहे म्हणून मोठ्या आवाजात लावू नये. वाहनांचे, यंत्रांचे अनावश्यक आवाज कमी करण्यासाठी त्यांची नियमित देखभाल करावी. आता वाहनांचे, यंत्रांचे अनावश्यक आवाज तुम्हाला मी सांगितलं होतं, साधी यंत्रे ह्यामध्ये आपण बोललो होतो की यंत्रांची निगा राखणे आवश्यक असते. जेव्हा यंत्रांचे भाग एकमेकांवरती घासले जातात तेव्हा आवाज येतो. आपल्या घरामध्ये पंखा असतो आणि त्या पंख्यामध्ये जसं तुमच्या सायकलच्या चेन मध्ये बॉल बेअरिंग असतात, छोटे छोटे बॉल बेअरिंग असतात, त्याच्यामुळे घर्षण होत नाही, सायकलची चेन लवकर झिजत नाही. तसं आपल्या पंख्यामध्ये बॉल बेअरिंग असतं, ज्याच्यामुळे पण जर ते मीटिंग करतो ना, जरा माईक कोणाचा चालू आहे, म्यूट करा. वाहनांच्या यंत्रामध्ये जे बॉल बेअरिंग असतात किंवा यंत्राचे भाग जेव्हा एकमेकांवर घासले जाऊ लागतात त्यावेळेला त्यांचे आवाज जास्त येतात. यासाठी त्यांच्यामध्ये आपण साध्या यंत्रांमध्ये पाहिलं की ग्रीस किंवा इतर प्रकारचं वंगण वगैरे तेल वापरलं जातं. कारखाने, विमानतळे, रेल्वे व बस स्थानके ही मानवी वस्तीपासून योग्य अंतरावर असावीत की ज्याच्यामुळे आवाज कमी होईल. तर आपण जेव्हा आता मुंबई शहरामध्ये जर आपण राहत असलो तर आपण बघतो की शहरामध्ये तर खूपच जागा कमी पडते आणि लोकांची तर रेल्वे, बस स्टँडच्या अगदी लागून असतात. पण ज्यांची घरं अशी जवळ असतात त्यांना लक्षात येतं की खूप सगळ्या आवाजाला आपण तोंड देत असतो, सतत त्याचे परिणाम आपल्यावरती होत असतात. त्यामुळे घराच्या जवळ अशा खूप आवाज करणाऱ्या गोष्टी असू नयेत. निदान रात्रीचा तरी शांतपणे माणसाला झोप मिळणं आवश्यक असतं. आपल्यावरतीच नाही तर सर्व पक्षी प्राण्यांवरती त्याचे परिणाम होत असतात. यावर्षी दिवाळीमध्ये कमी प्रमाणात झाले पण तरी फटाके फुटत होते आणि त्यावेळेला तुम्ही पाहिलं असेल की बिचारे पक्षी मात्र सैरावैरा आवाज करत घाबरून इकडे तिकडे उडत होते. म्हणजे आपल्यावरतीच नाही
तर मोठ्या प्रमाणात होणाऱ्या आवाजाचा परिणाम पक्ष्यांवरती, प्राण्यांवरती होत असतो. ते घाबरून जात असतात, पण त्यांच्याकडे काही उपाय नसतो. त्यामुळे आपण शक्यतो फटाके वाजवायचे नसतात, आवाज करायचा नसतो. We'll see the measures for preventing noise pollution. As far as possible, we should avoid blowing the horn. Horn विनाकारण वाजवायचा नाही. The volume of the TV or radio should be restricted to those watching the programs. म्हणजे जे टीव्ही बघतायत त्यांनी आवाज कमी ठेवणं आवश्यक आहे. Vehicles and machines should be maintained properly to reduce unnecessary sound. यंत्रांची निगा राखणं आवश्यक आहे. Factories, airports, bus and railway stations should be located at the proper distance away from residential area. घराच्या पासून ही अशी कारखाने, विमानतळ, रेल्वे, बस स्टेशन शक्यतो लांब असावी, म्हणजे घरामध्ये शांतता लाभेल. लहान मुलं अभ्यास करू शकतात, मोठी माणसं शांतपणे काम करू शकतात, वयस्कर म्हातारी माणसं असतात ती आराम करू शकतात. हो ना, ह्या सगळ्याचा विचार केला जावा. ओके, आजच्या पाठामध्ये थँक्यू. आजच्या पाठामध्ये कोणाला काही प्रश्न आहेत का मुलांना? नाही 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 नाही. नाही शिकवलं मॅडम. तुम्ही छान शिकवलात. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. टीचर तुम्ही खूप छान शिकवलं. तुम्ही खूप छान शिकवलं. थँक्यू टीचर. वेलकम, वेलकम यू ऑल.